माझं नाव अनिता. माझे आई-वडील मी लहान असतानाच एका अपघातात मला कायमचे सोडून देवाघरी गेले. मी मुलगी होते म्हणून माझ्या चुलता आणि चुलतीने मला सांभाळायला नकार दिला. अशा वेळी माझ्या आईचा भाऊ, माझा मामा माझ्यासाठी उभा राहिला. त्यांनी माझ्या आजीला आणि चुलत्यांना खूप सुनावले आणि मला तेथून कायमचे घेऊन त्यांच्या गावी आले. माझ्या मामा मामीला मूळ बाळ नव्हते. माझ्या रूपात त्यांना त्यांची मुलगी भेटली होती. माझी आई वारल्यानंतर काही दिवसांनी माझी आजी पण देवाघरी गेली. मी मामा मामीच्या प्रेमाच्या छायेत लहानाची मोठी झाले. मी माझ्या आई वडिलांना कधी बघितले नव्हते, त्यामुळे मामा मामीच माझे आई वडील होते. म्हणूनच मी माझ्या मामीला आई तर मामाला बाबा म्हणायचे. शिक्षणाबरोबरच माझ्या आईने मला घरातल्या कामात पारंगत केले होते. माझं रंगरूप पण असं होतं की एकदा का कोणी मला बघितलं तर माझ्याकडे परत बघितल्याशिवाय राहणार नाही. असेच काही महिने निघून गेले. काही महिन्यानंतर माझ्या बाबांच्या मित्राच्या मुलाचे स्थळ माझ्यासाठी आले. मुलगा शहरात राहत होता आणि एका मल्टीनॅशनल कंपनीत मोठ्या पदावर काम करत होता. मुलाच्या घरी गावाकडे फक्त त्याची आई होती. त्यांची फक्त एकच अट होती की लग्न 15 दिवसाच्या आत करायचे. त्यांना मुलगी आणि नारळ याशिवाय दुसरे काहीच नको होते. असं स्थळ मिळाल्यामुळे माझी आई सारखी सारखी माझी दृष्ट काढत होती. पण एक प्रश्न सगळ्यांच्या मनात होता की लग्नासाठी एवढी घाई कशासाठी. माझ्या आईच्या मैत्रिणीची मुलगी दीपाताई त्याच शहरात राहत होती. आईने तिला फोन करून सगळं सांगितलं आणि त्या मुलाची माहिती काढायला सांगितली. दीपाताईने तिच्या परीने त्या मुलाची मिळेल तेवढी माहिती काढली आणि आईला फोन केला. तिने मुलाचे नाव रोहित सांगितले. मुलगा दिसायला सुंदर आहे आणि मोठ्या पदावर नोकरी करतो. शहरात स्वतःचा फ्लॅट आहे आणि त्यात तो एकटाच राहतो. ताईचे बोलणे ऐकून आई खुश झाली आणि माझ्या लग्नाच्या जोरात तयारीला लागली. लग्न एकदम साध्या पद्धतीने व्हावं अशी मुलाची इच्छा होती. तरी पण आईने सगळ्या रीतीभाती केल्या होत्या आणि माझं लग्न एकदम शांततेत पार पडले. पाठवणीची वेळ झाली. आई बाबा खूप इमोशनल झाले होते. ते मला मिठी मारून रडायला लागले. त्यांची एकुलती एक मुलगी आज त्यांना सोडून तिच्या सासरी निघाली होती. मी माझ्या सासरी पोचले. माझ्या सासरी सासूबाई आणि त्यांचे काही पाहुणे माझ्या स्वागतासाठी दारात उभे होते. सासूबाई खूप शांत आणि मृदू स्वभावाच्या होत्या. खूप प्रेमाने त्यांनी मला खोलीत नेऊन बसवले. माझे डोळे पुसत मला मिठी मारत म्हणाल्या, मला मुलगी नाही. आजपासून तू माझी मुलगी बनून या घरात राहा. आता रडू नको. या घराला पण तुझेच घर समज आणि हसत प्रेमाने माझ्या मुलासोबत प्रेमाचा संसार कर. चल तू फ्रेश होऊन तयार हो. काही लग्नाच्या विधी पार पाडायच्या आहेत. सासूबाईंच्या प्रेमाच्या बोलण्याने माझी भीती पळून गेली. घरात काही पाहुणे मंडळी आणि आजूबाजूच्या बायका गोळा झाल्या होत्या. सगळ्या विधी पार पडल्या. सगळ्यांनी माझं तोंड भरून कौतुक केलं. मी सासूबाईंकडे बघितलं. त्यांचा चेहरा गर्वाने आणि आनंदाने चमकत होता. सगळ्यांना आनंदात बघून माझ्या मनाला पण शांती भेटली. रात्र होत आली होती. गृहप्रवेश झाल्यानंतर रोहन मला घरात कुठेच दिसले नाहीत. मला फुलांनी सजवलेल्या खोलीत नेऊन बसवले. प्रत्येक मुलीप्रमाणे मी पण माझ्या पहिल्या रात्रीची स्वप्न बघत रोहनची वाट बघायला लागले. दिवसभर लग्नाच्या धावपळीत खूप दमलेली होते, त्यामुळे मला रात्रीची कधी झोप लागली समजलेच नाही. सकाळी माझा डोळा उघडला तर रोहन खोलीत नव्हता. मी विचार करायला लागले की रोहन रात्री खोलीत आले होते का नाही, का सकाळी लवकर उठून निघून गेले. उफ, मी अशी कशी पहिल्या रात्री ढाराडूर झोपली होते. स्वतःला दोष देत आवरायला उठून बाथरूममध्ये गेले. आवरून खाली आले तर सगळे पाहुणे मंडळी जाण्यासाठी तयार होते आणि सासूबाई सगळ्यांना निरोप देत होत्या. मी पण त्यांना मदत करायला त्यांच्या बाजूला जाऊन उभी राहिले. पण माझी नजर तर रोहनला शोधत होती. ते घरात कुठेच दिसत नव्हते. सासूबाईंना बहुतेक माझ्या मनात चाललेली घालमेल कळाली होती. त्या माझ्याकडे बघत म्हणाल्या,
अगं सुनबाई, सकाळपासून रोहन पाहुण्यांना सोडण्यात व्यस्त आहे. तू टेन्शन घेऊ नकोस. सासूबाईंच्या बोलण्याने मला लाज वाटली. मी लाजून इकडे तिकडे बघायला लागले. सगळे पाहुणे गेल्यानंतर जवळजवळ तासभरानंतर रोहन खोलीत आले. मला बघून रोहन म्हणाले, रात्री आलो होतो तेव्हा तू गाढ झोपी गेली होतीस. बहुतेक लग्नाच्या गडबडीत खूप दमलेली होतीस म्हणून मी तुला उठवले नाही. मी खाली मान घालून म्हणाले, हो अहो, काल रात्री मला कधी झोप लागली माझे मलाच समजले नाही. पण तुम्ही उठवायचे होते मला. मी पण माझी बाजू मांडली. रोहन हसत माझ्याकडे बघत म्हणाले, असू दे, काहीच प्रॉब्लेम नाही. खरं सांगू का, आयुष्यात पहिल्यांदा माझ्या मनात असं काही चालू होतं की ते माझं मलाच समजत नव्हतं. काही वेळापूर्वीची मी नवी नवरी आणि नवीन नवीन स्वप्नाच्या दुनियेत हरवलेली माझी छोटीशी दुनिया. काही दिवसांनी सासूबाई मला म्हणाल्या, सुनबाई, तू तुझे सामान पॅक कर. उद्या रोहन शहरात जाणार आहे. त्याच्या सुट्ट्या संपल्या आहेत. मग तू इथे एकटी राहून काय करणार? सासूबाईंचा आदेश होता, मानावं तर लागणारच होता. पण सासूबाईंचे बोलणे ऐकून रोहन थोडासा घाबरल्यासारखा आणि टेन्शनमध्ये असल्यासारखा दिसत होता. पण का? असं तर नव्हतं ना की त्यांना मला त्यांच्यासोबत घेऊन जायचे नव्हते. एकदा विचारू का? विचारले आणि नाराज झाले तर? असे अनेक प्रश्न माझ्या डोक्यात यायला लागले. अचानक चेहऱ्यावरचे बदललेले हावभाव बघून कुणाच्याही मनात संशय तर येणारच ना. पण हा माझा भ्रम पण असू शकतो ना. आईला एकटीला सोडून जायचे म्हणून त्यांचं मन विचलित झालं असेल. मी पण ना काहीही विचार करत असते. आम्ही रात्रीच्या गाडीने शहराकडे रवाना झालो. तिथून टॅक्सी करून घरी आलो. मी रस्त्यात विचार करत होते, आता 15 दिवस झाले घर बंद आहे, म्हणजे खूप घाण झाले असणार. असाच विचार करत मी दार उघडले तर आतला नजारा बघून माझे डोळे मोठे झाले. हे काय? मी रोहनला म्हणाले, तुम्ही एवढ्या दिवसांनी घरी आला, पण तरी पण घर एवढं स्वच्छ कसं काय? रोज कोण सफाई करत होतं का? रोहन म्हणाले, माझ्या मित्राचे कुटुंब पण इथे राहते. मी त्याला सांगून घर स्वच्छ करायला सांगितले होते. रोहन अडखळत म्हणाले. मी म्हणाले, हे खूप छान केलं तुम्ही. दुसऱ्या दिवशी रोहन ऑफिसला गेल्यानंतर कोणीतरी दार वाजवले. मी जाऊन दरवाजा उघडला तर समोर एक सुंदर बाई उभी होती. तिच्या हातात चावी होती. बहुतेक ती बाजूचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत असावी. ती माझ्याकडे एकटक बघत होती. असं एकटक माझ्याकडे बघत असल्यामुळे मी घाबरत त्यांना प्रश्न विचारला, तुम्ही कोण? ती बाई म्हणाली, हा फ्लॅट तर रोहनचा आहे ना, मग तुम्ही कोण? तिने माझा प्रश्न मलाच विचारला. मी म्हणाले, मी रोहनची बायको अनिता. कालच आम्ही गावावरून आलो आहोत. माझं बोलणं ऐकून ती दचकली आणि मग म्हणाली, मला माफ करा, मी तुमच्या वरच्या मजल्यावर राहते. काल मी बाहेर गेले होते. रात्री परत आले, त्यामुळे मला समजले नाही की रोहन परत आलाय. मी तर साफसफाई करायला आले होते. ती स्वतःला शांत करत म्हणाली. मी म्हणाले, अच्छा, म्हणजे त्यात तुम्ही आहात तर. काल रोहनने मला सांगितले होते की त्यांचा मित्र वरच्या फ्लॅटमध्ये राहतो. तेच साफसफाई करत असतात. त्या बाईने तिचं नाव नेहा सांगितले. ती म्हणाली, माझा नवरा आर्मीमध्ये आहे. मी माझ्या मुलीसोबत एकटी राहते. सूर्यास्त झाला होता. आकाश पूर्णपणे लाल झाले होते. मी गॅलरीमध्ये उभे राहून अमितची वाट बघत होते आणि निसर्गाचा सुंदर नजारा बघत स्वतःच्याच स्वप्नात हरवले होते. तेवढ्यात अमितच्या आवाजाने मी स्वप्नाच्या दुनियेतून बाहेर आले. अमित म्हणाला, अनिता, तू इथे गॅलरीत का उभी आहेस? आत ये. मी अमितसाठी चहा बनवला आणि त्यांना नेहाबद्दल सांगितले. नेहाचे नाव ऐकून अमित दचकला. त्याच्या चेहऱ्याचा रंगच उडाला. त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलले. मी त्यांना असं बघून घाबरले. मग अमित स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करायला लागला. अमित म्हणाला, तुमच्या दोघीत काय बोलणं झालं? मी म्हटले, काही खास नाही. त्यांना बहुतेक आपल्या लग्नाबद्दल माहीत नव्हते.
त्यामुळे मला बघून थोड्याशा नर्वस झाल्या होत्या. असं म्हणत मी रात्रीच्या जेवणाची तयारी करायला किचनमध्ये गेली. असेच दिवस पुढे निघून जात होते. अमितला माझ्याकडून काहीच अडचण नव्हती आणि मला त्यांच्याकडून आणि संशयाचे तर काहीच कारण नव्हते. मित्रांनो, व्हिडिओचा नेक्स्ट एपिसोड आपल्याला पुढील भागात नक्कीच ऐकायला मिळेल. तोपर्यंत व्हिडिओ आपल्या मित्र आणि मैत्रिणींना जरूर शेअर करा. तसेच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.